जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक टेस्ट बघणार आहोत जी प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाची आहे, तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे। 60 प्रश्न या टेस्टमध्ये असेल, यापैकी तुम्ही किती सॉल्व करू शकता? 60 पैकी 30 जर तुम्हाला आले तर ही खूप मोठी गोष्ट आहे। चला मग 56 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? कोकण रेल्वे मार्गावरील सांगितलं आहे बघा, सर्वात लांब सांगितलं आहे त्यातल्या स्वतः सोडून बघा येतं का। 1-2 सेकंड मी तुमच्यासाठी देईल। चला मग, तर 56 नंबरचं एक योग्य ठरेल, कुरबुडे। प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही 60 क्वेश्चन पैकी किती क्वेश्चन तुम्हाला जमले? 57 नंबरचा प्रश्न आहे, मुंबई कोकण गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक कोणता? महामार्ग 3 आहे बघा, एक मुंबई कोकण गोवा, महामार्गाचा नवीन क्रमांक कोणता? तर सांगा मग। 57 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, झाले तुमचे 2 सेकंड। सी नंबरचा योग्य ठरेल, 66। चला मग 58 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे? 58 नंबरचा प्रश्न सांगा की लवकर आता। चला मी सांगून देते, बीड या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे। तुमचा स्कोर जे काही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। 59 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना कधीपासून सुरू केली? असे प्रश्न जे आहे ना, याला पाठच करावं लागतं, याला ट्रिक काम नाही करत। संत तुकाराम वनग्राम योजना, चला सांगा आता। व्हिडिओ थांबून स्वतः सॉल्व करायचा प्रयत्न करा। तर 59 नंबरचा प्रश्नाचा आन्सर आहे 2006 मध्ये। बी नंबरचा योग्य ठरेल, 2006 आणि 2007 या दरम्यान संत तुकाराम वनग्राम योजना लागू झाली बघा। कोणत्या राज्यात? तर आपल्या प्यारा महाराष्ट्रात। 60 नंबरचा प्रश्न IMP 60, भारत सरकारचा जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला जाणार आहे? चला सोडवा। जगातील सर्वात मोठा सांगितलेला आहे बघा, हा IMP आहे। तर 60 नंबरचं डी उत्तर आहे, डी नर्मदा। महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान नदी नर्मदा। 61 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, अन्न पदार्थाची ऊर्जा टिंब या परिमाणात मोजली जाते। चला सांगा आता, करा प्रयत्न, लावा ताकद आणि सांगा प्रामाणिकपणे किती सोडवले। तर 61 नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे बघा, कॅलरीज। अन्न पदार्थाची ऊर्जा जे काही कॅलरीज मध्ये मोजतात। 62 नंबरचा प्रश्न आहे, ड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्या कोणत्या वर्गामध्ये मोडते? 62 नंबरचा प्रश्न आहे, लावा ताकद, 62। तर याचं सी उत्तर आहे बघा, कीटक भक्षक वनस्पती। कीटक भक्षक वनस्पतीला ड्रॉसेरा वनस्पती ही जे काय वनस्पतीच्या कोणत्या वर्गामध्ये मोडते? तर कीटक भक्षक वनस्पती। 63 नंबरचा प्रश्न, 63, पेशीमधील पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणून कोणाला ओळखतात? पेशीचे ऊर्जा केंद्र सांगितलेलं आहे। 63 नंबरचा प्रश्न सांगा, उत्तर सांगा लवकर। तंतुकणिका, डी नंबरचं योग्य ठरेल, तंतुकणिका। पेशीमधील पेशीची ऊर्जा केंद्र तंतुकणिका आहे बघा। 64 नंबरचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली होती? 64 नंबरचा प्रश्न, उत्तर द्या। चला मी सांगते, 1 नंबरचं योग्य ठरेल, मुंबईचे नागरिक यांनी। 65 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले होते? कोणतं होतं ते? 65 नंबरचा प्रश्न आहे। आता वरील सर्व आलं तुम्हाला माहिती आहे, 65 नंबरचं सर्व काय वरील सर्व वरती ठोकून देईल आणि हे योग्य आहे, डी योग्य आहे। मुख्य नायक आहे समता आणि जनता,
हे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले आहे बघा. वृत्तपत्र, मूकनायक, समता आणि जनता. 66 नंबरचा प्रश्न IMP दिसतं ते का? ऑपरेशन पोलो हे कोणत्या संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? 66 नंबरचा प्रश्न आहे. चला उत्तर द्या. बी नंबरचं योग्य ठरेल, हैदराबाद. 67 नंबरचा प्रश्न आहे. 1884 मध्ये देशातील पहिली कामगार संघटना कोणी स्थापन केली? ही कामगार संघटनावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे, म्हणून याला सोडायचं नाही. 67 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर आहे ए. नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगार संघटना स्थापन केली, देशातील पहिली कामगार संघटना. 68 वासुदेव बळवंत फडके यांनी आपला पहिला दरोडा कोणत्या गावावर घातला? सांगा आता. तर बी योग्य ठरेल, सासवड. 70 नंबरचा प्रश्न IMP. महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? महाराष्ट्रामध्ये विचारलंय बघा, भारतात नाही, महाराष्ट्रात. 70 नंबरचा प्रश्नाचं उत्तर द्या. 1 मे 1962 यावेळेस महाराष्ट्रामध्ये जे काही पंचायत राज्याची स्थापना झाली. 71 नंबरचा प्रश्न IMP. सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? माफ करा. 71 नंबरचा प्रश्न, चला उत्तर द्या. तर डी योग्य ठरेल, विस्तार अधिकारी. 72 नंबरचा प्रश्न. कितीपैकी किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नजहत शमीम खान यांची 1999 साली कोणत्या देशाचे पहिल्या महिला वकील म्हणून नियुक्ती झाली? कोण होत्या माहिती आहे? 72 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. चला मग. फिजी घ्या देशाचे. 73 नंबरचा प्रश्न. पालघर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी बंदर उभारण्याला राष्ट्रीय हरित लवादाने स्थगिती दिली आहे? चला सांगा. 73 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. तर बी योग्य ठरेल, वाढवण. 74 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. 2021चा पुरस्कारवरती खूप प्रश्न आलेला आहे. तर 2021चा पद्मभूषण पुरस्कार मरणोत्तर कोणाला देण्यात आला आहे? सर्दीमुळे थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आहे. 74 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. तर सी योग्य ठरेल, ए आणि बी. 75 नंबरचा प्रश्न आहे बघा. गंगरेल धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? धरणाचं नाव गंगरेल. 75 नंबरचा प्रश्न स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. तर महानदीवर. 76 नंबरचा प्रश्न. आता मराठी व्याकरणचे पण प्रश्न यात आहे. मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. 76 नंबरचा प्रश्नाचं उत्तर द्या. तर बी योग्य ठरेल बघा, बी. 77 नंबरचा प्रश्न आहे. बोलणाऱ्याचे तोंडाचे शब्द आहे, तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापरतात? प्रश्न एकदा पुन्हा रिपीट करते. बोलणाऱ्याचे तोंडाचे शब्द आहे, तसेच लिहिण्याला कोणते चिन्ह वापरतात? 77 नंबरचा प्रश्न. तर अवतरण चिन्ह. चिन्हावरती पण भरपूर प्रश्न विचारण्यात येते बघा. 78 नंबरचा प्रश्न आहे. सूर्यवंशी. सांगा आता 78 नंबरचा. सूर्यवंशी, उशिरा उठणारा. 79 नंबरचा प्रश्न. कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? कानन. लावा ताकद आता. तर भूमी योग्य ठरेल, भूमी. सी नंबरचा भूमी. 80 नंबरचा प्रश्न IMP आहे. पर्यायी
उत्तरातून खालील शब्दाचा विरुद्ध शब्द सांगा. विधायक 80 नंबरचा प्रश्न, तर ए योग्य ठरेल बघा. 81 नंबरचा प्रश्न IMPA, मोठ्या कामात बारीक काम उद्भवणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? 81 नंबरचा, तर बी योग्य ठरेल बघा, शेंडी फुटणे. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आणि किती तुमचे बरोबर आले हे नक्की कळवा.